नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की धैर्य सावीवर चिडलेला असतो. त्याला भूक लागलेली असते म्हणून उठून तो किचनकडे जातो. सावी त्याला विचारते की मी देऊ का काही तुम्हाला खायला. तेव्हा धैर्य म्हणतो, तुझ्या हाताने काही खाण्यापेक्षा मी ह्या हिरव्या मिरच्या खाईन. आणि खरंच तो रागारागाने समोरच ठेवलेल्या कच्च्या हिरव्या मिरच्या खातो. सावी त्याला थांबवत असते पण तो काय ऐकतच नसतो. रागाच्या भरात तो कच्च्या मिरच्या खातो तर सही, पण त्याच्या तोंडाची आता आग होत असते. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. तेव्हा सावी खूप प्रेमाने मधाचा चमचा त्याला भरवते. दुधाचा ग्लास भरून प्यायला देत त्याला विचारते की तुम्ही नेमके चिडलेत तरी कशामुळे. तेव्हा धैर्य म्हणतो, नको मला तुझी ही वरवरची काळजी. तुला खरंच माझी काळजी असती तर मला असं एकटं सोडून बाहेर फिरत बसली नसती. आणि तो किचन बाहेर निघतो. तेव्हा दामिनी समोरच उभी असते. त्याच्या मागे सावीसुद्धा दुधाचा ग्लास घेऊन येते. तेव्हा दामिनी तिला रागावते. त्यावर सावी सांगते की मॅडम, उद्यापासून धैर्याला सोडून मी कुठेही जाणार नाही आणि निघून जाते. तेव्हा दामिनी मनात म्हणते, सावी, खूप माज आहे ना तुला तुझ्या प्रेमाचा. आता सगळ्या जगासमोर याच प्रेमाचे कसे वाभाडे काढते ते बघच. रूममध्ये गेल्यावर सावी एवढ्या प्रेमाने धैर्याला दूध प्यायला बनवते. धैर्य नाही म्हणूच शकत नसतो. तो लगेच दूध पितो. तेव्हा सावी म्हणते, असे शहाणे बाळासारखे वागलात की क्यूट पिल्लू दिसता. पिल्लू? धैर्य आश्चर्याने विचारतो. सावी हसत म्हणते, हो, पिल्लू. मग धैर्य झोपण्यासाठी बेडवर जातो तर त्याच्या पायाला कळ येते म्हणून सावी खूप प्रेमाने त्याचे पाय दाबून देते. ती जवळ असली की धैर्याला खूप छान वाटत असतं. आतासुद्धा तो बिनधास्त निवांत झोपतो. पण सावीला आता भाऊंच्या ऑपरेशनचं टेन्शन येत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी शिक्षण मंडळाच्या बैठकीची सगळी तयारी झालेली असते. धैर्यालासुद्धा तयार व्हायचं असतं. पण एका हाताने त्याला काही जमतच नसतं. तो सावीची खूप वाट पाहत असतो. कुठे आहे ही? मदत पाहिजे असते तेव्हाच गायब होते. असं म्हणत तो एकाच हाताने शर्ट घालायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात सावी येऊन त्याला तयार व्हायला मदत करते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्याला थंडी वाजत असते. त्याला स्वेटर घालायचं असतं. तो सावीची मदत मागतो. पण गडबडीत तो स्वेटर अशा काही पद्धतीने घालतो की त्यात सावीसुद्धा अटकते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.